आज कोल्हापुरामध्ये आदरणीय शाहू महाराजांची भेट घेतलेली आहे. तुम्हाला आणखीन काही सांगण्याची आवश्यकता नाही. ठाकरे कुटुंबीय आणि छत्रपती शाहू महाराजांचे ऋणानुबंध हे माझ्या आजोबांपासून आहेत आणि मला आनंद आहे की याही पिढीमध्ये आणि पुढच्याही पिढीमध्ये ते असेच घनिष्ठ राहतील. आज महाविकास आघाडीतर्फे शाहू महाराजांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. शिवसैनिक पूर्ण ताकदीने महाराजांना विजय केल्याशिवाय राहणार नाही, कारण हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे, मराठी अस्मितेचा प्रश्न आहे. आणि मी महाराजांना तसं वचन दिलंय, प्रचाराला तर येणारच पण विजयाच्या सभेला पण येणार, नक्कीच येणार. आणि नुसतं एवढं बोलून नाही थांबलेलो, कारण मी माझाही स्वार्थ साधलेला आहेच. महाराजांकडनं पुढच्या संघर्षात जो आम्ही लढतोय, आपण सगळे लढतोय, त्याच्यासाठी विजय मिळावा म्हणून आशीर्वाद सुद्धा घेतलेले आहेत. त्यांचे आशीर्वाद घेऊन मी पुढे निघतोय. याच्यात लपवून ठेवण्यात काही नाही. जे काय ते आमचं जगजाहीर असतं. आज मला खरंच मनापासून आनंद वाटला. माननीय शिवसेना प्रमुख होते मला वाटतं 97-98 साली, त्यानंतर आज मी इथे आलेलो आहे आणि यापुढे सुद्धा येत राहीन. असं तुम्ही आधी म्हटलं होतं शिवसेनेकडून शाहू महाराज. चला शाहू महाराजांच्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीला किती हत्तींचं बळ मिळालं असं वाटतं? कारण अशा पद्धतीचे उमेदवार मिळणं हे खूप गरजेचं होतं आत्ताच्या राजकीय परिस्थितीमध्ये. या सगळ्या गोष्टी प्रचार सभेत मी बोलेन. चला शाहू महाराज कोणाचे साहेब सांगलीच्या जागेपासून थोडक्यातच बोललेले आहेत. तेव्हा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंनी शाहू महाराजांची भेट घेतल्यानंतर थोडक्यात प्रतिक्रिया दिली. आधी कोणतंही काहीही बोलणं त्यांनी टाळलेलं आहे. मात्र शाहू महाराज महाविकास आघाडीकडून लढणार, यामुळे महाविकास आघाडीला बळ मिळेल असा दावा उद्धव ठाकरेंनी केलेला आहे. अगदी आजोबांच्या पिढीपासून शाहू महाराजांसोबत, शाहू घराण्यासोबत आपले ऋणानुबंध असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. शाहू महाराज यांना काँग्रेसकडून, महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी जाहीर होणार आहे. याबद्दलची माहिती स्वतः ठाकरेंनी देखील दिलेली आहे. मात्र याच पत्रकार परिषदेत सांगलीच्या जागेबद्दल काहीही बोलणं तुर्तास उद्धव ठाकरेंनी टाळले. उद्धव ठाकरेंनी या कोल्हापूर सांगली दौऱ्यावर तेजस ठाकरेंना आपल्या सोबत ठेवलेलं आहे. नेहमी आदित्य ठाकरे दिसतात, मात्र लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगानं आता तेजस ठाकरे देखील राज्याच्या राजकारणात सक्रिय होत असल्याचं आपण पाहतोय. शाहू महाराज यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देणं ही शरद पवारांची खेळी असल्याचा आरोप देखील भाजपकडून करण्यात आलेला होता, महायुतीकडून करण्यात आलेला होता. हे पवारांचं षडयंत्र आहे असा आरोपही करण्यात आलेला होता. मात्र कोल्हापुरात शाहू महाराजांची उमेदवारी महाविकास आघाडीकडून जाहीर होणं हा महाविकास आघाडीसाठीच प्लस पॉइंट मानला जातोय.